युद्ध देवेंद्र पाटील त्याच्यासाठी पारितोषिक आलं होतं बोर्ले संघाचा आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मी विनंती करेन आमचे आर.डी. माळी आपल्याला विनंती असेल की आपण आपला शुभ असे या ठिकाणी पारितोषिक द्यायचं आहे ते विजय बालाजी याला यायचं आपण विजय स्टेजवर यायचं आहे विनंती या ठिकाणी असेल मॅन ऑफ द मॅच वसंत गाताडे आपल्याला विनंती असेल की आपण ट्रॉफी द्यायची आहे तिकडे आणि आर.डी. माळी यांचे शुभास या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आपण बघतोय तर बघतोय अजून एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या समोर येईल एका बाजूला असेल जय गिरोबा जोहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आपल्याला पाहायला मिळेल तो उत्कर्ष सावळे आपल्या या घरच्या मैदानावर पाहूयात या ठिकाणी सामना सुरू होईल परंतु एक संधी देऊयात ते आमच्या डीजे मास्टरला धन्यवाद एक जबरदस्त संगीत वाजवलं गेलं आपण बघतोय अखंड आगरी कोळ्यांची माय आणि ते एकविरा मातेला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा तिच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण बघूयात सामन्याला सुरुवात होते 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचे सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण पाहत आहात या ठिकाणी मैत्री ग्रुप आयोजित तर बघतोय आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असेल यानंतरचा सामना असेल तो तन्मय 11 नरेश मुने पुरस्कृत अजून एक या ठिकाणी आपण बघतोय जय हनुमान म्हसोबा नारपुली आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल काळभैरव कळंबोली या दोन संघादरम्यान तो सामना आपल्याला पाहायला मिळेल यानंतरचा सामना असेल आमचे प्रकाश पाटील वासुदेव पाटील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले असेल एक यशस्वी शृंखला 12वा खेळाडू सावळे संघाचा 12वा खेळाडू यायचा आहे तर वळूयाच सामन्याकडे आपण बघतोय
या ठिकाणी यानंतरचा सामना असेल नारपोली संघाचा आमचे प्रकाश पाटील वासुदेव पाटील त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. नरेश शेठ मुळे त्यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला गेला तो संघ, परंतु सद्यस्थितीला आपल्या घरच्या मैदानावर उत्कर्ष सावळे आणि जय गिरोबा जोहे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघामध्ये एक जबरदस्त काटेबारी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल, कारण आपण बघतोय सध्याच्या घडीला एक जबरदस्त फलंदाज पाहायला मिळतोय ते उत्कर्ष सावळे संघाकडून. अथर्व उर्फ लकी माळी, अतुल माळी यांचे चिरंजीव सलामीची फलंदाज, परंतु छोटा पॅक बडा धमाका तितकीच चांगली गुणवत्ता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो सध्याच्या घडीचा एक जबरदस्त या ठिकाणी हार्ड हिटर फलंदाज ऋषिकेश माळी. पहिला चेंडू आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर खोलवर राहिला होता. विजय बालाजी सर आणि त्यानंतर आमचे रोशन बारशी सर हे दोन पंच, या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता सलामीचा गोलंदाज पाहायला मिळतोय सार्थक म्हात्रे. सार्थकच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी देण्याचं काम केलंय जोहे संघाच्या वतीने. आपण बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकला, आमंत्रित केलं घरच्या मैदानावर फलंदाजी करण्यासाठी सावळे संघाला. सावळे संघाची सलामीची जोडी ऋषिकेश माळी अथर्व माळी. आणि इथे मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःच्या फॉलोन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. बाकी सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक या 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जातं आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी पॉइंट कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा निराशा हताश पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळी केली आहे ती ऋषिकेश माळी या फलंदाजानं. सध्याच्या घडीचा एक जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय आघाडीचा फलंदाज. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं असेल त्याचा खेळ त्याचा जबरदस्त पाहायला मिळाला होता. युवा रायगडमध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं. एकूणच ऋषिकेश माळी तो या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू गेलाय आणि पंचांनी बोट उंचावलंय, कोणतीही कामगिरी न करता 0 धाब्यावर बाद करून या ठिकाणी पाहायला मिळते. थोडीशी निराशा पाहायला मिळते. पहिली विकेट गमावली आहे ती सावळे संघानं ऋषिकेश माळीच्या स्वरूपानं. जबरदस्त डीजे मास्टर आमचे प्रणित म्हात्रे तितकेच चांगले या ठिकाणी डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश माळी घरच्या मैदानावर प्रेक्षकांची मनं अगदी जिंकण्याचं काम त्याला करता आलं नाही. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी त्याची खेळी पाहण्यासाठी आले होते, परंतु आज थोडीशी निराशा, थोडासा हताश. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळणारा स्पर्धक या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 खेळाडूंनी या ठिकाणी आपण बघतोय लगातार 4 चेंडू निर्धाव खेळले होते, परंतु आता मात्र आपण बघतोय सावळे संघ प्रतीक्षा करतोय आपल्या घरच्या मैदानावर धावसंख्येचं खातं ओपन करण्यासाठी. सद्यस्थितीला आपण बघतोय हावी होते गोलंदाज सार्थक म्हात्रे, ज्यांना आतापर्यंत एकही धाव करू दिले नाही. ऑन स्ट्राईक निशांत माळी. निशांत माळी काय जबरदस्त पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग 2 क्षेत्ररक्षक करतायत, परंतु खेळपट्टीवर काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. निशांत माळी आणि अथर्व माळी या जोडीमध्ये या 2 धाब्यांनी स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं. ते 5व्या चेंडूवर निशांत माळी बराचदा आपण बघतो सलामीला येणारा फलंदाज, परंतु 4 षटकांचा सामना असल्या कारणानं या ठिकाणी सुरुवातीपासूनच या ठिकाणी मोठे स्ट्रोक्स लगावण्याच्या इराद्यानं या ठिकाणी पाठवलं होतं ते ऋषिकेश माळीला, परंतु तो प्रयत्न थोडासा फसलाय सावळे संघाचा आणि परिणाम पाहायला मिळतोय. 5व्या चेंडूवर आल्या या डबल धाबा आणि संघाचं खातं ओपन झालंय. निशांत माळी 2 धाब्यानिशी संघाचं खातं ओपन केलंय. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय आपण बघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने जर का मारण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु बघतोय एका वेगळ्या शैलीनं बरेचसे क्रिकेटर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि बॉलच्या मेरिटनुसार न खेळता त्यांची नॅचरल खेळी न खेळता एक वेगळी शैली वापरतात, परंतु इथे मात्र आपण बघतोय तो प्रयत्न थोडासा अंगलट आलाय. पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाची सांगतेनंतर आपण बघतोय एकूण धावा पाहायला मिळत आहेत, त्यात तब्बल 2. आमचे भूषण माळी त्यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत. उत्कर्ष सावळे संघाचे खंदे खेळाडू आपण बघतोय आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांना पण टेन्शन असतं बरंचसं. सावळे संघ ज्या वेळेस मैदानात उतरतो थोड्याशा चुका, थोडंसं टेन्शन त्यांनाही बरंचसं असतं. त्यांचंही स्वागत. परंतु इथे आपण बघतोय 2 धाब्यानिशी
पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. ते गोलंदाज सार्थक म्हात्रेचं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा खर्ची करून या ठिकाणी आपली ताकद दाखवली आहे ती गोलंदाजीची. या जय गिरोबा जोहे संघानं आपण बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकला, त्यानंतर डिसिजन घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, गोलंदाजी करण्याचा. आणि गोलंदाजी करत असताना मात्र पहिलं षटक काय भन्नाट फेकलंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2च धाबा खर्ची केल्या आणि परिणाम पाहायला मिळतोय. सावळे संघ आता मात्र विचार करत असेल की आता मात्र धाबा कशा पद्धतीने जमा करायच्या. परंतु बघूयात घरच्या मैदानावर बऱ्याच जणांना माहिती नसेल अथर्व माळी कसा खेळतो, परंतु आज त्याचा खेळ या मैदानावर या 24 लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू आपण बघतोय खूपसा दूरवरून टाकण्याचा प्रयत्न केला होता. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश मोकल, आणि सिद्धेश मोकलचा हा पहिला चेंडू टाकला जातोय अवांतर आणि त्यावर मिळते आपण बघतोय सिंगल. या सिंगलच्या मदतीने 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सिद्धेश मोकल ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय तो अथर्व. अथर्व इथे जबरदस्त टोला लगावला होता, वारंवार गॅप्स मधून मारण्याचा प्रयत्न नेहमी असायचा, परंतु इथे आपण बघतोय विकेट गमावली जातीये. लकी अथर्व याला परतावं लागेल आणि आता आपण बघतोय दुसरी विकेट गमावली जातीये ती सावळे संघाची. जबरदस्त संगीत या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही या ठिकाणी बघतोय दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूमध्ये जाऊन विसावलेत आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश माळी 0 धाबा करून बाद झाला, त्यानंतर अथर्व माळी देखील 0 धाबा करून बाद झाला. आता मात्र पाहायला मिळतंय या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाकडे गेलाय धीरज. नॉन स्ट्राईक एंडला निशांत माळी तितकाच चांगला लिडर क्रिकेटर, तितकाच चांगला लिडर या ठिकाणी आपण बघतोय. पंच MCA ची परीक्षा पास झाल्यानंतर आपण बघतो बऱ्याचशा मैदानावर निशांत माळी सरांना आपण पाहू शकता. मग ते पुण्याचं मैदान असेल, मुंबईचं मैदान असेल, अगदी कोल्हापूरच्या मैदानावर जाऊन या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडली. इथे मात्र चांगला प्रयत्न, हा चेंडू मात्र जातोय 2 क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू जातोय गोळीच्या वेगानं, आउटफील्ड तितकाच फास्ट येतोय दिलासा देणारा चौकार. थँक्यू डीजे. या चौकारानं थोडासा दिलासा मिळतोय, धाबासंख्येला आकार मिळतोय. 2 धाबासंख्या पाहायला मिळाली होती, परंतु या चौकारानं 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत उत्कर्ष सावळे संघाच्या. आता मात्र आपण बघतोय 7 धाबा माफ करा या ठिकाणी आपण बघतोय एक स्वैर चेंडू टाकला होता. 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धीरज ज्यांना आल्या या ठिकाणी चौकाराने आपला आगाज केलाय. धीरजने आपण पाहिलं होतं वावेगरच्या मैदानावर देखील जबरदस्त फलंदाजी केली होती आणि तीच फलंदाजी पुन्हा एकदा दाखवताना धीरज. चांगला प्रयत्न, ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फटका सजवता येत नाही. इथे खड्याकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण बघतोय मागून आवाज झाला होता की घुसून खेळ, परंतु इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय जागेवर मारण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज धीरजनं. निर्धाव चेंडूची खेळी, पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार. आता मात्र पुन्हा एकदा त्याच स्टाईलला पाहायला मिळतंय. अगदी मागचा चेंडू ब्लॉकरमध्ये टाकला होता, यावेळेस चेंडूला थोडीशी आपण बघतोय हाईट देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव. 6 धावा माफ करा 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धीरज निशांत ही जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. काल देखील असाच सामना आपण बघितला होता. पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा झाल्या होत्या, परंतु नंतरच्या 2 षटकांमध्ये 35 धावा कुठून काढल्या होत्या. चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय कशा पद्धतीने निशांत माळी थोडासा निराश होतोय आणि बऱ्याचदा आपण बघतो कधी कधी बॅटच्या साह्याने धावा येत नसेल तर सिंगल डबल पण तुम्ही घेणं गरजेचं असेल, परंतु इथे मात्र कौतुक केलं पाहिजे ते जय गिरोबा जोहे संघाच्या या गोलंदाजांचं. आपली लाईन आपली लेंथ अचूक ठेवली आहे आणि इथे मात्र पाहायला मिळतंय पंचांनी बोट उंचावले, फलंदाजाला परतावं लागेल. धीरजच्या खेळीचा अंत या ठिकाणी आपण बघतोय बॅक टू पवेलियन. धीरजच्या खेळीचा अंत 4 धावा करून बाद.
थोडीशी निराश या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. हॅलो इको कमी कर इको. हॅलो थँक्यू. इको थोडासा कमी कर प्रणित. आणि आपण बघतोय आमचे भाषेट आनंदाने येत आहेत, कारण आपण बघितलं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये आम्ही त्यांना पाहिलं होतं. नारपोली संघाचा अभिजित मोरे खेळत होता आणि त्याला मात्र खांद्यावर घेऊन जाण्याचं काम केलं होतं आमचे भाषेट यांनी. त्यांचंही स्वागत. अमर पाटील आपलंही स्वागत. परंतु बघतोय आपण या ठिकाणी हा चेंडू 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 7. विकेट गमावल्या त्या सावळे संघाने आतापर्यंत 3. आता मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. निशांत माळी आणि देवेश माळी या जोडीला आता मात्र काहीतरी खेळ करावा लागेल. हरेश माळी थोडंसं टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय चिंताग्रस्त आहेत सद्यस्थितीला ते सावळे संघाचे पाठीराखे टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का असू नये, घरच्या मैदानावर थोडीशी या ठिकाणी दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे. परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये, कारण आपण बघतो कधी कधी खराब रस्त्यानंतर एखादा चांगला रस्ता यावा तशाच पद्धतीने या ठिकाणी प्रतीक्षा करत असेल. परंतु पहिली 2 षटकं या ठिकाणी मी म्हणेन बाजूने गेली ती जय गिरोबा जोहे संघाच्या आणि एकूण धाबा झाल्या त्या तब्बल 7. पहिल्या षटक आपण पाहिलं होतं फक्त 2 धाबांचं. दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या तब्बल 5. आता मात्र आपण पाहतोय तिसरं षटक गोलंदाज वापर करण्यात येतोय अनिकेत मोकल. अनिकेत मोकल बरीचशी नावं, कारण आपण बघतोय ना की मोकल परिवार म्हणजे एक मोठा परिवार आपल्याला पाहायला मिळेल. मग साई असेल, जोहे असेल, हमरापूर असेल, बरेचसे या ठिकाणी मोकल परिवार पाहायला मिळतो. इथे मात्र पुलटा चेंडू निशांत माळीच्या बॅट मधून आलेला हा षटकार की नाही, परंतु इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेमध्ये. फलंदाज निशांत माळीच्या खेळीचा अंत. बालाजी प्रणित म्हात्रे त्यांना पण टेन्शन आलंय. काय खेळतायत म्हणतायत ते. बऱ्याच दिवसांनी आपण बघतोय प्रणित म्हात्रे टेन्शन मध्ये आलेत. ते पण त्यांची इच्छा आहे की 1-2 षटकार यायला पाहिजे, मॅच मध्ये मजा येईल. परंतु कोणता फलंदाज त्यासाठी प्रयत्न करेल बघतायत. त्या ठिकाणी आपण बघूयात पुन्हा एकदा हरेश माळी त्यांचा आवडता खेळाडू या ठिकाणी मैदानावर गेलाय. हरेश माळीने त्यांनी जाता जाता कानमंत्र दिला, एक तरी षटकार मार रे बाबा. परंतु पाहूयात हरेश माळी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. धावफलकावर धावा तब्बल 7. हरेश माळी प्रणित म्हात्रे यांचा विश्वास तो हरेश माळी यांच्यावर. पाहूया इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि काय केलंय हरेश माळी. दुर्दैवीरित्या बाजून तंबूत परतावं लागतंय. पुढची विकेट गमावली जाते ती सावळे संघाची. आमचे विनोद पाटील तेही टेन्शन मध्ये आहेत. गेली कित्येक वर्षे सावळे संघासाठी त्यांनी क्रिकेट खेळलंय. अगदी सावळे संघाचा जॉन्टी रोड म्हणून त्यांची ओळख, आणि आज ते पण टेन्शन मध्ये आहेत. कारण आपण बघतोय थोडीशी अवस्था बिकट झाली. 7 धावा आणि 7 धावेवरती तब्बल 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात त्या सावळे संघानं. पाहूयात नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अतुल माळी ऑन स्ट्राईक आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला देवेश माळी आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाज अनिकेत मोकल हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता. परंतु इथे मात्र पाहायला मिळतोय हा चेंडू जातोय निर्धाव. धावफलक तिथेच स्थिरावलेला पाहायला मिळतंय. अवघ्या 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अनिकेत मोकल या ठिकाणी हवे होते. सुरुवातीपासूनच डोकं वर करू दिलं नाही ती जोहे संघाच्या गोलंदाजांनी, आणि परिणाम पाहायला मिळतोय धावफलकावर धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्या 7.
7 धाबा. गोलंदाज अतुल माळी या ठिकाणी आपण बघतो एकतरी स्ट्रोक या ठिकाणी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट यांचा संपर्क जुळला जात नाहीये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिडल षटक टाकण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अतुल माळी गेली बरेच वर्ष त्यांना अनुभव, सिंगल डबल त्यानंतर चौकार षटकार मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय ती ताकद या मैदानावर दाखवण्याचा प्रयत्न करतील का. इथे मात्र काय घडलंय, हा चेंडू जातोय वाईड. 1+4 या ठिकाणी 5 धावा मिळतील बोनस स्वरूपानं का होईना, परंतु या ठिकाणी उशिराने या ठिकाणी दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचलाय तो सावळे संघ. आणि आता मात्र पाहायला मिळेल या 5 धावा बोनस स्वरूपाने मिळाल्यात, थोडीशी परिस्थिती सुधार करण्याचं काम करतील का. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 12. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यानंतर मी विनंती करेन तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली आणि काळ भैरव कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. प्रकाशजी पाटील त्यानंतर वासुदेवजी पाटील यांचं मनापासून स्वागत. आमचे भायशेठ अमर त्यांचंही स्वागत, कारण आपण बघतोय ज्या ज्या वेळेस नारपोली संघ खेळत असतो, भलेही नारपोली संघामध्ये नसतील परंतु त्यांची पाठराखण तितकीच असते. ते अमर पाटील त्यांचंही स्वागत. आणि आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज स्वैर चेंडू फेकला होता. 1+4 5 धाबा मिळाल्या होत्या, आता मात्र या 5 धाबा बोनस स्वरूपाने मिळाल्यात. ही परिस्थिती थोडीशी बदलेल का, धाबासंख्येची गाडी रोलावर येईल का, आता मात्र पाहायला मिळेल का जास्तीत जास्त धाबा. इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, तिथे मिळते सिंगल. सिंगलच्या पलीकडे आपण बघतोय स्वतःवर विश्वास ठेवलाय सिंगलच्या मदतीने. आपण पाहतोय एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील आपण बघतोय 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. देवेश माळी एका मोठा स्ट्रोक्स लगावला तर शेवटच्या षटकामध्ये अजून 10-15 धावा मिळवल्या तर नक्कीच एक सन्मानजनक टार्गेट सेट होईल. परंतु बघूयात ते सन्मानजनक टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न करेल का, कारण याच मैदानावर आपण बघितलं होतं विवेक माळीनं 3 धावा देखील वाचवल्या होत्या गोलंदाजी करत असताना, परंतु आज त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल की नाही, कारण सध्या स्थितीला आपण बघतोय या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू फेकून दिलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, धावसंख्येचा आलेख उंचावणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. षटकार षटकार पाहायला मिळतोय उशिरानं का होईना, परंतु या ठिकाणी आपण बघतोय नारपोली संघाचा संघनायक आपण बघतोय उपस्थित झालाय, त्यांचं मनापासून स्वागत. मी कळंबोली संघाच्या संघनायकाला आमंत्रित करेन की आपणही लगेचच यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. हा नियम या ठिकाणी या स्पर्धेसाठी ठेवलाय, लावण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय शेवटचं षटक आता मात्र कोणता गोलंदाज घेईल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं मागडं षटक पडलं, कारण आपण बघतोय एक षटकार आला आणि 7-7 वाईड +4 त्या 5 धावा बोनस स्वरूपाने मिळाल्या. आणि तिथे मात्र या ठिकाणी थोडंसं का होईना यू टर्न घेतलाय. धावसंख्येची गाडी जी स्थिरावलेली होती, रोखलेली होती, तिथे कुठेतरी या ठिकाणी त्या गाडीला कुठेतरी स्पीड भेटलाय की काय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु बघूया शेवटच्या या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जर का जमा केल्या तर नक्कीच एक संघर्षात्मक टार्गेट जमा होईल. परंतु पाहूयात तितकी जमा करण्याची ताकद दाखवतील का हे फलंदाज. शेवटचं षटक आपण बघतोय वरुण मोकलच्या हातामध्ये देण्यात आलंय. वरुण मोकल शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, या षटकामध्ये आता मात्र आपण पाहूयात कितपत धावा जमा करेल तो सावळे संघ. सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय अतुल माळी ऑन स्ट्राईक एंडला, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय देवेश माळी ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार लगावून संघाला आशा निर्माण करून दिली आहे एका मोठ्या धावसंख्येची. आणि इथे पाहायला मिळतोय हा चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय उशिरानं का होईना. आता मात्र या ठिकाणी धावसंख्येच्या गाडीने कुठेतरी स्पीड पकडलाय. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर आला चौकार आणि चौकारानं आपण बघतोय 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतुल माळी त्यानंतर देवेश माळी या जोडीनं कुठेतरी या ठिकाणी तारलाय मी म्हणेल सावळे संघासाठी तो वाईड आणि त्यावर आलेल्या 4 धावा, म्हणजे त्या 5 धावा मी म्हणेन की कुठेतरी
फायदेशीर ठरल्यात, नशीबवान ठरल्यात सावळे संघासाठी. आणि त्यानंतरच धावचकीची गाडी आता मात्र आपण बघतोय पोहोचली आहे ती तब्बल 23 या अंकावरती. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज वरुण मोकल गोलंदाजी करतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतोय. आणि 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि आई चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, 2 क्षेत्ररक्षकांना चकवत अजून एक चौकार तो या षटकामध्ये. आमचे प्रणित मात्रे आता मात्र खुश झालेत. ते म्हणतायत मी आता जातो डीजे वाजवायला. त्यांनी 2 चौकार पाहिले. हरेश माळीवर विश्वास ठेवला होता, परंतु हरेश माळी त्यांची निराशा केली. विनोद पाटील बक्षीस लावणार होते, परंतु पहिल्या चेंडूवरच पास झाला. या चौकारानं आपण बघतोय 27 धावांपर्यंत मजल मारली आहे. नो बॉल. म्हणजे 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया फ्री हिटवर आता मात्र धावा मिळतील का. आणि इथे पाहायला मिळतंय ही सिंगल लेग बायच्या स्वरूपाने कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने 29 धावा धावफलकावर आपण बघतोय. आता दोन बॉल तर राहिलेत ना, आता 3 बॉल राहिलेत अजून. 29 रन. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एखादा मोठा स्ट्रोक्स या सामन्यामध्ये मजा आणेल, परंतु पाहूयात. हा चेंडू आपण पाहतोय अतुल माळी थोडस या ठिकाणी थांबवलंय देवेश माळी यांनी. आणि या चेंडू आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या चेंडूचा या षटकाचा विचार करायला गेलं तर या षटकामध्ये अद्यापर्यंत 6 धावा खर्ची केल्या. तर गोलंदाज वरुण मोकलनं, माफ करा, 10 धावा खर्ची केल्या वरुण मोकलनं मागच्या सामन्यामध्ये. मागच्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं 19 धावा जमा झाल्या होत्या. या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 चौकार आले, म्हणजे एकूणच 10 धावा खर्ची केल्या त्या अद्यापर्यंत या गोलंदाजानं. परंतु पाहूयात अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये किमान एक स्ट्रोक मोठा येणं गरजेचं असेल तो सावळे संघासाठी, परंतु प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु हा चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. हिट विकेट, माफ करा, या ठिकाणी हिट विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. नक्कीच प्रदीप डीजे बोरले आमचे विनोद पाटील यांचे सहकारी मित्र, त्यांना पण टेन्शन आहे. ते पण विनोद पाटील यांच्या सोबत नेहमी असतात. प्रदीप पाटील डीजे वाले, त्यांच्याकडूनही शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी. परंतु बघूया सद्यस्थितीला आपण बघतोय 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या एका चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का, की ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी दाखवली आहे ती जोहे संघानं आपली गोलंदाजीची बादशाही दाखवली या मैदानावर. अतिशय जबरदस्त या ठिकाणी कोणत्याही फलंदाजाला डोकं वर करू दिले नाही. एक षटकार फक्त लगावला तो देवेश माळीनं, परंतु बाकी आपण पाहिलं असेल अतुल माळी यांनी 2 चौकार लगावले. बाकी फलंदाजांना मात्र निराशा झाली. एकही फलंदाजाला मोठे स्ट्रोक्स लगावू दिले नाही. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन आणि या वेळेस पाहायला मिळतंय अंतिम क्षणाला आपण बघतोय पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. एक सन्मानजनक नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. आव्हान नक्कीच सोपं असेल, परंतु या घरच्या मैदानावर आपण बघतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तो सावळे संघ. परंतु वळूयात तोपर्यंत टॉसकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतील तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहे तो काळ भैरव कळंबोली. या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेच जायचंय. मी विनंती करेन आमचे
आमचे जितेश शेठ माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायचे आहे, विनंती असेल. आमचे जितेश शेठ माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बघतो आपण नाणेफेकीचा कौल करण्यात. एका बाजूला आपण पाहणार आहोत हॅलो जय हनुमान नारपुली आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल काळ भैरव कळंबोली. चला पंच सामना चालू करा. पंच चला सामना चालू करा. या ठिकाणी आपण वळूयात सामन्याकडे. आपल्याला पाहायला मिळेल जिथे दुसऱ्या सत्रामध्ये गरज असेल ती तब्बल 24 चेंडू आणि 32 धावांची आजच्या सरासरीने या धावा जमा करायच्या आहेत. आणि पाहूया त्या ठिकाणी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली जाईल, कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल. या सामन्यामध्ये कशा पद्धतीने जोहे संघासमोर आपण बघतोय जय गिरोबा जोहे विपक्ष उत्कर्ष सावळे असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि सद्यस्थितीला या ठिकाणी आपण पाहिली जबरदस्त भन्नाड गोलंदाजी पाहिली ती जय गिरोबा जोहे संघाच्या गोलंदाजाची. कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्ची केल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 5. तिसरं षटक थोडंसं ठिकाणी निर्णायक ठरलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं एकूण धावा आल्या त्या तब्बल 12. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं शेवटच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या तब्बल 12. म्हणजे एकूणच विचार करायला गेलं तर शेवटच्या 2 षटकामध्ये 24 धावा आल्या आणि त्याचाच परिणाम 31 धावा जमा केल्या. 32 धावांचं टार्गेट सेट केलं ते उत्कर्ष सावळे संघानं. एकूणच आता मात्र पाहूयात या ठिकाणी आता मात्र घरच्या मैदानावर खेळताना कशा पद्धतीनं प्रेक्षकांच्या पाठीराखे प्रेक्षकांच्या सपोर्टनं हा सामना कशा पद्धतीनं जाईल. कारण जय गिरोबा जोहे संघ आपण पाहिलं असेल पहिल्या सत्रामध्ये त्यांनी सगळ्या प्रेक्षकांची मनं त्यांच्या गोलंदाजाने जिंकली, परंतु आता फलंदाजी कशा पद्धतीनं असेल. सलामीची जोडी पाहायला मिळते ती जोहे संघाची सार्थक म्हात्रे आणि रुपेश पाटील. सलामीची जोडी सार्थक म्हात्रे रुपेश पाटील.
चला ऋषिकेश माळी थोडस, ऋषिकेश माळी बाहेर थोडस आहे ना, मॅच सर थोडस बाहेर आहे ना, बाहेर घेऊन ये ना. आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय प्रहार केलाय, हल्ला केलाय, चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, षटकार. क्षेत्ररक्षण तर सुरेख सजवलं होतं, फलंदाज पण क्षेत्ररक्षक पण त्या ठिकाणी उभा होता, परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय षटकारानं आगाज केलाय, षटकारानं सुरुवात केली. हरेश माळी पुन्हा एकदा तयार. हा चेंडू जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. आपण बघतोय या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हा सामना जर का आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर जबरदस्त एफर्ट दाखवले ती म्हणेन मी. या ठिकाणी आपण पाहिलं होतं जय गिरोबा जोहे संघाच्या खेळाडूंनी पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसरा चेंडू निर्धाव. हरेश माळी पुन्हा तयार. पुन्हा एकदा त्याच स्टाईलनं या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जबरदस्त कमबॅक केलंय हरेश माळी. या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या चेंडूवर भलेही षटकार आला असेल, परंतु त्यानंतर पेंदरच्या मैदानात आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आणि आजही तीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक अगदी दिमाखानं मिरवून या ठिकाणी त्याचा तो खेळ आठवण करून देतोय. परंतु आज त्या खेळाची गरज इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आणि 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यानिशी आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 8 या आकड्यावरती. एकूण चेंडू आतापर्यंत आपण बघतोय 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. जिंकण्यासाठी तब्बल 32 धाबा या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत आणि पहिल्या 8 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरेश माळी ऑन स्ट्राईक आपण बघतोय, सार्थक म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला रुपेश पाटील. रिव्हर्स शीट स्विच शीट मारणार या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय. जबरदस्त पाहायला टोला पाहायला मिळतोय, षटकार पाहायला मिळतो आणि या षटकाराने आपण बघतोय 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. डोक्यावर हात दिलाय तो हरेश माळीनं, कारण आपण बघितलं होतं जबरदस्त स्विचिटचा पहिला षटकार पाहायला मिळतो या फलंदाजाच्या बॅट मधून. अगदी काय जबरदस्त स्विच या ठिकाणी आपण पाहिलं, स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहिलं होतं हा चेंडू गेला तो षटकारासाठी. या षटकाराने आपण बघतोय 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 32 धाबांचं आव्हान ठेवलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 32 धाबांचं टार्गेट सेट केल्यानंतर 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू, आता मात्र या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे ती झेल घेण्याची आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. विकेट या ठिकाणी मिळते पहिल्या षटकाच्या अंती. एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 14. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि गरज असेल ती 18 धाबांची. अठरा चेंडू 18 धाबांची गरज. सामना तसा पाहायला गेलं तर सोपा झालाय तो. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण बघितलं असेल सार्थकनं 2 षटकार मारून या ठिकाणी 2 षटकार लगावून सामना जवळ सोपा केलाय तो आपल्या संघासाठी. कारण आपण बघतोय 8 ची सरासरी राखायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या. अलंकार पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार जर मारले तर मात्र फलंदाजासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु बघूयात सद्यस्थितीला तर पाहूयात. या ठिकाणी आता मात्र नवीन गोलंदाज वापरण्यात येतो. निशांत माळी यानं हातामध्ये चेंडू घेतलाय आणि आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि गरज आहे ती 18 धाबांची. हा सामना आता मात्र अटीतटीचा करण्यासाठी आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतील का सावळे संघाचे पाठीराखे सावळे संघाचे खेळाडू. परंतु पाहूयात सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळेल निशांत माळी यानं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. 18 चेंडू आणि गरज आहे ती 18 धाबांची. हा सामना आपण बघतोय सार्थक मात्र बाधून तंबूत परतलाय, विसावलाय. आता मात्र त्याच्या पश्चात या ठिकाणी नवीन फलंदाज कळपट्टीकडे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश मोकल. ऑन स्ट्राईक आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल रुपेश पाटील. रुपेश पाटीलचा हा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय निशांत माळीच्या या चेंडूवर खरपूस समाचार घेतला. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर लगावलेला पंच जातोय सरळ षटकारासाठी.
षटकार पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी आता मात्र आपण बघतोय 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल तब्बल 17 चेंडू, 12 धावांची गरज. हा सामना संपवण्यासाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय ऋषिकेश माळी. चेंडू खाली पोहोचलाय. कोणतीच चूक केली जाणार नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलियन. सामना अजून संपवला नाही अशी चिन्ह जणू काही सांगतायत. 16 चेंडू, गरज असेल ती 12 धावांची. सोळा चेंडू 12 धावा आपण बघतोय. सामना थोडासा शांततामय पाहायला मिळतोय, कारण आपण पाहिलं होतं सावळे संघानं धावा जमा केल्या होत्या तब्बल 31. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. सामना थोडासा सोपा करून ठेवला होता. सार्थक मात्रेनं पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमा केल्या. त्यानंतर आपण बघितलं निशांत माळीच्या पहिल्या चेंडूवर आला षटकार. त्यानं मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना विकेट मिळून दिले. बॅक टू पवेलियन पाठवलं. ते फलंदाज रुपेशला नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश आपण बघतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो की नाही, आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण बघतोय 10 धावांची आता मात्र गरज शिल्लक राहिली आहे. टॉस केला ना. तर बघतोय आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 15 आणि गरज आहे ती 10 धावांची. 15 चेंडू 10 धावा. प्रवीण भोजने आपण बघतोय या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट मध्ये आपल्याला तैनात आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं कसरत करावी लागणार आहे सामना जर का आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर, परंतु इथे मात्र पाहायला मिळत आहे चांगला प्रयत्न. हरीश माळी एफर्ट्स, प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं असेल, कारण आपण बघतो या छोट्या छोट्या धावाच तुम्हाला या ठिकाणी फायदेशीर ठरत असतील. परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 14 आणि गरज असेल ती 9 धावांची. 14 चेंडू 9 धावा. सामना समीकरण आता मात्र थोडंसं सोपं झालंय. ते जय गिरोबा जोहे संघासाठी 9 धावांची गरज आहे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. परंतु पाहूयात सद्यस्थितीला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मिळते पुन्हा एकदा सिंगल, आणि सिंगलच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे पण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 13 आणि गरज असेल ती तब्बल 8 धावांची. 13 चेंडू 8 धावा. 13 चेंडू 8 धावा. आज या ठिकाणी आपण बघतोय अजूनही 8 धावांची गरज आहे. मागील वर्षी आपण पाहिलं होतं विवेक माळीनं काय भन्नाट गोलंदाजी केली होती, सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. परंतु इथे मात्र आपण बघतोय अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि गरज असेल ती तब्बल 8 धावांची. 12 चेंडू 8 धावा. आता मात्र कोणता गोलंदाज वापरण्यात येईल तो सावळे संघाकडून ते पाहणं गरजेचं असेल. परंतु बघूयात. तर बघतोय 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र गोलंदाज वापरण्यात येतोय सनीच्या हातामध्ये चेंडू देण्याचा प्रयत्न केलाय. बघूयात सनी काही किमया करेल का, सनी काही किमया दाखवेल का या मैदानावर, कारण चेंडू शिल्लक असेल तब्बल 12 आणि गरज असेल ती 8 धावांची. 12 चेंडू 8 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. धोका होऊ शकतो. नागेश प्रवीण भोजने माफ करा, या ठिकाणी आपण बघतोय निशांत माळी यांनी आवाज दिला होता.
11 चेंडू 7 धाबांची गरज. आता मात्र हाय व्होल्टेज आपण बघतोय. 2 चौकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु बघूयात 7 धाबांची गरज इथे मात्र पाहायला मिळत आहे. 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे मात्र पाहायला मिळत आहे चूक केली आहे. कोणत्या एंडला फेक करायची, थोडासा तुम्ही सुस्थितीत जाल तर या ठिकाणी जोहे संघ पलटवार करताना पाहायला मिळतोय. आणि या दुहेरीनं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 27. अजूनही 5 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तो जोहे संघाला 27, 10 चेंडू आणि 5 धाबांची गरज. 10 चेंडू 5 धाबांची गरज. प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं असेल. शेवटच्या षटकामध्ये किमान 1-2 धाबा तरी शिल्लक ठेवल्या तरी मात्र आम्हाला मजा येईल. परंतु पाहूयात 5 धाबांचं टार्गेट अजूनही शिल्लक आहे. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 10. चेंडू 5 धावा. आता मात्र काय झालं या ठिकाणी, यष्टांच्या वर मारायचा होता परंतु चुकला नेम आणि इथे मात्र आपण बघतोय कंप्लीट केली गेली धाव. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 9, गरज असेल ती 4 धाबांची. 28 धाबा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 4 धाबांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 तरी धाबा या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतील का, त्यासाठी प्रयत्न करतील का. परंतु पाहतोय सद्यस्थितीला आपण बघतोय 9 चेंडू, गरज असेल ती तब्बल 4 धाबांची. या 3 चेंडू मध्ये 1-2 चेंडू तरी निर्धाव फेकले तर मजा येईल. परंतु पाहूयात शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 8 आणि गरज असेल ती 3 धाबांची. आपण बघतोय निशांत माळी, चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. परंतु बघतोय आपण प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. परंतु इथे धाव दिली जाते. 8 चेंडू 3 धाबांची गरज. आणि लेगबाईच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक 7 चेंडू आणि गरज असेल 2 धाबांची गरज. पाहूयात शेवटच्या षटक या ठिकाणी विनोद पाटील यांची इच्छा आहे विवेक माळीला देण्यात यावं जर का धावा शिल्लक राहिल्या तर. परंतु बघूयात 7 चेंडू आणि 2 धाबांची गरज. 7 चेंडू 2 धाबांची गरज. आणि शेवटच्या चेंडूवर मॅच राहील का, एक तरी धाव शिल्लक ठेवेल का. परंतु नाही, इथे मात्र हा सामना संपवलाय. तो या चेंडूवर हा सामना जिंकलाय. तो उत्कर्ष सावळे संघाविरुद्ध खेळत असताना जय गिरोबा जोहे संघानं आपली फलंदाजी असेल आपली गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी करून हा सामना जिंकलाय. वेल अभिनंदन या ठिकाणी जोहे संघाचं. हार्डलक म्हणेल मी उत्कर्ष सावळे संघाचं. या मॅचचा हिरो ठरलाय सार्थक. सार्थक मात्रे, मॅन ऑफ द मॅच.